नमस्कार मित्रांनो. जे आपण शब्द दिला होता मित्रांनो, जे पुशे गावात जे 24 नंदी राहणार, जे कुठल्याही भागातले असू दे किंवा कुठल्याही महाराष्ट्राच्या बाहेरचे असू दे, त्यांची आपण वारी करणार टू व्हीलरवरून मित्रांनो. तब्बल 24 नंदी राहिले मित्रांनो. आणि खरोखर मित्रांनो, जे बघितलं तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रानं ज्या दोन नंदीने किती मोठा कारनामा केला ते म्हणजे लक्ष्या आणि सचिन मित्रांनो. कुणाच्या आद्यात नव्हता, कुणाच्या मध्यात नव्हता मित्रांनो. काही किती अडचणी आल्या, पहिऱ्यासाठी अडचणी आल्या, भरपूर अडचणी आल्या, भरपूर मालकाने संघर्ष केला ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये. का तर असं नाही की पळतोय म्हणून त्यालाच बैल द्यायचा, असं नाही मित्रांनो. बैल पळतोय पण अख्ख्या महाराष्ट्राला माहित नाही. का तर ह्या पाठीमागच्या पडद्या पाठीमागं किती लोक कष्ट करतात हे कोणाला माहित आहे. हे आपण अख्ख्या महाराष्ट्राला दावून देतो की अनेकसाठी आपण काम करत नाही. फक्त मित्रांनो, आज आपल्याला बैलगाडी क्षेत्र ही उंचावण्याच्या आणि गोरगरिबाची जी नंदी भेटत नाही त्यांना मिळवून द्यायच्यात. आज आपल्या समोर दादा. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, वडकीमध्ये आपण बघितलं, खरोखरच डोळ्याचं पारणं फाडलं दोन्ही नंदीने. तीच गाडी पोशेगावला पाहिली, कसं नियोजन झालं होतं दादा? नियोजन तर असं म्हणजे ज्यावेळेस वडकीचं नियोजन झालं त्यावेळेस असं एक मोठ्या बैलाबरोबर पहिल्यांदा पायरा झाला होता. परंतु त्या काय कारणास्तव आमचा कॅन्सल झाला. की कॅन्सल झाल्यानंतर आम्हाला जे आमचे पैरे करतात आनंद बल्लाळ सर, त्यांचा एक फोन आला की बाबा बाय आपल्याला आता त्या मोठ्या बैलाबरोबर कुठल्याच पळायचं नाही आपल्याला. तर एक आपण आपली नवीन वेगळी एक म्हणजे आपल्यावर कोणाचा विश्वास नाही, तर एक आपण आदत आदत वासरांचीच तिथं गाडी पळवू आणि त्या गाडीत आपल्याला 100% यश येणार आहे. हे बल्लाळ सरांनी ज्यावेळेस सांगितलं आणि आम्ही म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला वाटत होतं की एक आदत 2 वासरं घेऊन एवढ्या मोठ्या मैदानाला, आपण हिंद केसरीच्या मैदानाला इतकी मोठी मातबर तिथं बैल असताना, नंदी असताना आपण त्या ठिकाणी 1-2 आदत वासरं घेऊन जाणं, पण थोडंसं मनाला सुद्धा त्याची कुठेतरी काय वाटत होती. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर गट गट निघाल्यानंतर थोडंसं समाधान वाटलं की एवढ्या मोठ्या हिंद केसरीच्या मैदानाला आज दोन्ही आदत वासरांनी आपला गट काढला, ह्यात मोठं समाधान वाटलं. परंतु ज्यावेळेस सेमीची वेळ आली आणि 1 नंबर सेमीचा पुकार झाला, त्यावेळेस आपलेच सगळे घरची नंदी त्यात निघाले. त्यावेळेस मात्र मनाला थोडंसं हे वाटलं आणि चला म्हणलं जे काय असेल ते असेल म्हणलं. परंतु शेवट पडलो, मैत्रीपूर्ण लढत झाली. त्यात आपण चांगल्या पद्धतीने दोन्ही वासरांनी त्यांची त्यांची कर्तृत्व दाखवून दिली आणि त्या ठिकाणी सेमी पास केला. तेच गाडी डिसिजन घेतला पुन्हा एकदा पुसेगावच्या एवढ्या मोठ्या मैदानात. का तर इथं ओरिजिनलचं पुसेगावचं हिंद केसरी अख्ख्या जगाला माहित आहे किंवा 14 देशात ही नाव पुकारलं जातं. तिथं तीच गाडी पुन्हा एकदा तसं कसं डिसिजन झालं की तीच गाडी पळूया म्हणून? आम्हाला असं त्यावेळेस वाटलं म्हणजे आमचे जे सचिनचे चाहते आहेत, लक्ष्याचे चाहते आहेत, ह्याचे खूप सारे आम्हाला कॉल पण आले, मेसेज पण आले की आम्हाला हीच जोडी पुशेगावच्या मैदानाला बघण्याची खूप इच्छा आहे. आणि ज्यावेळेस आम्हाला वाटलं की बाबा एवढ्या प्रेक्षकांची म्हणजे चाहत्यांची इच्छाच आहे त्या सचिनला आणि लक्ष्यांना अजून एकदा म्हणजे बघायची, तर सगळ्यांचं हे म्हणजे असं मेसेज येत होता की खरे हिंद केसरी वडकीचे 2 नंबर तुम्ही केला, परंतु वडकीचा 1 नंबर केलेला आम्ही ते ग्राह्य धरलंय. तर तेच आम्हाला तिथलं जे चुकलंय ते आम्हाला भरून काढायचं आहे इथं आणि तीच गाडी पळावी अशी चाहत्यांची सगळ्यांची इच्छा होती. मित्रांनो बघा, म्हणजे किती दादा जेव्हा सचिनला जेव्हा पहिऱ्यासाठी कॉल करत होता किंवा काय क्रिया येत होती समोरनं? 100% ज्यावेळेस सचिनला आपण आदत मध्ये म्हणजे ज्यावेळेस खरेदी केला त्यावेळेस पैऱ्यांना खूप साऱ्या अडचणी येतच होत्या. परंतु त्यातून बी आमचे आपले अभिजित भाई असतील, सर्जेचे मालक, आपले जीवनाप्पा देडगे असतील नांदेड सिटीवाले, आपले विठ्ठल नाना बुतकर असतील, ह्यांनी पण मला खूप सहकार्य केलं. त्यांच्या बैलांबरोबर नंदींबरोबर पळलो, सर्जाबरोबर 1 नंबर केला, त्याच्याबरोबर गुलालात राहिलो, नंतर भारत बरोबर समाधान वाटलं. परंतु कुठंतरी खंत होती की चांगल्या बैलावाल्यांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांचं एकच म्हणणं आलं की भाई थोडंसं काय गोष्टी अडचणीत होत्या. दादा, आता किती कॉल येतात की आज आम्हाला सचिन पाहिजे गायत पळायला? आता अशी परिस्थिती आहे की मोबाईल सायलेंट करून ठेवायची वेळ आली. आता ज्यांना तुम्ही बैल मागितला त्यांनी हा. बैल तुम्हाला दिला नाही, त्यांना काय क्रिया जाईल आपल्या चॅनलच्या बद्दलातून? 100% त्यांनी पण ओळखून घेतलंय ते. ओळखून घेतलंय. हा,
आणि असे बरेचसे त्यातले पण आहेत की ते मला स्वतःहून फोन म्हणले, तुमचा 2 वेळा फोन आलता बरं का भाई, पण आमच्यात ते झालेले होते, असे तसे अडचण होती. म्हणजे काही बोलणारे बोलून गेले की बाबा झालतं तुमचं आलता, परंतु आमच्या काही कारणास्तव आम्हाला देता आलं नाही. 100% नंदी आहे, ते पळणार आहे, तुमचे पैरे होते, परंतु त्यातून बी एखाद्या म्हणजे नवख्या बैलगाडी मालकाला असू द्या किंवा तुमचे इतर कुणीही असू द्या, गरीबाची बैल असू द्या आपली सर्वसामान्याची, तर त्यांना तुम्ही पैरे द्यावेत अशी इच्छा आहे. आणि आपला सचिन 100% सगळ्याच्या पैऱ्यात तुम्हाला लवकर दिसेल. दादा एक आहे की आज अख्ख्या अख्ख्या ज्या बैलगाडी सगळ्यांची मोठी खळबळ आहे, ज्याचा बैल पळतोय किंवा पळतात किंवा आपल्याला बैल पळतोय, तुम्हाला माहिती आहे बैल पळतोय, पण दुसऱ्यांना माहित नाही बैल. तरी पण आता वायदीशिवाय खेळ नाही. वायदी दिल्याशिवाय आपल्या गायात बैल मिळतो. साधारण तुम्ही वायदी किती झाला होता तयार झाला, किंवा तुम्हाला वायदी किती मागितली? मी आतापर्यंत आपले एक म्हणजे आता काय मैदानापूर्वीच आता चालू मैदानालाच मी अख्खं बक्षीस घेऊन जावा, म्हणजे अख्ख्या बक्षिसाची तयारी माझी होती द्यायची, तरी पण मला नंदी मिळत नव्हती. परंतु आत्ता मला एक म्हणजे असं बोलून ये, नंदी सगळे माझेच आहेत, सगळे जेवढे मोठे नंदी आहेत ते बी आपलेच आहेत. परंतु आज मला लोकांचे कॉल येतात की तुम्ही सगळं बक्षीस घ्या पण सचिन पळवा. पण ह्या क्षेत्रात आम्ही ती गोष्ट कधीच आयुष्यात करणार नाही. मित्रांनो बघा, फक्त थांबावं लागतं, फक्त थांबावं लागतं. हे प्रत्येकाला देवानं चान्स दिलेला आहे मित्रांनो, असं नाही की कुणाला दिला. संघर्ष करावं लागतं, कष्ट करावं लागतं. आज मालक मित्रांनो, आज ह्यांनी किती तर कष्ट केलं असं सचिनच्या पाठीमागं, तेव्हा ह्यांना कुठं तर फळ भेटले. संघर्ष केल्याशिवाय आज अनेक लोक आज गोट्या येतील, अनेक लांबून लांबून आज सचिनला बघण्यासाठी येतात. का तर सचिन पळाला, पण सचिनच्या पाठीमागचं कष्ट कोणी बघितलं नाही, ही आपण अख्ख्या महाराष्ट्राला दाखवतोय. का तर सचिन पळा, पण सचिनच्या पाठीमागं त्याचं खाणं कसं आहे, त्याचं खुराक कसं आहे, त्याचं देखभाल कशी आहे, त्याचं पळणं कसं आहे, शिकवणी कशी आहे, ही आपल्याला त्या महाराष्ट्राला जाणून घ्यायचं. का तर मित्रांनो, ही बैल पळा घेतात त्यांना हजारो कॉल येतील की आम्हाला कधी सचिन आमच्या काय पाहायला मिळतोय का. तर मित्रांनो तसं करू नका. प्रत्येकाला बैल द्या, प्रत्येकाचा बैल उजेडात आणा. तुमचं नाही कधी तुमच्या मालकाच्या तोंडाचा शब्द कधी तुमचं नाव निघल. तर मित्रांनो आता दादा बोलले आणि जसं मी कॉल केले त्यांचेच मला कॉल यायला लागले की आम्हाला आज नंदी पाहिजे. बघा मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा बैल दिला असता, आज सचिन तुम्हाला गायत पळताना दिसला असता. 100%. तर मित्रांनो एक विनंती करतो, तुमची हात जोडून विनंती करतो, या आपल्याला बैलगाडी क्षेत्र खूप उंचावर न्यायचं आहे. आज मित्रांनो इथं जात धर्म ही इथं काही नाही की आपल्या सगळं नुसार. आज मित्रांनो खरोखर ही बैलगाडी लय सुंदर आहे, चांगला आहे, मैत्रीपूर्ण. कुठनं कुठं आमची ओळख झाली मित्रांनो. मी कुठनं कुठं झालो, मी कुठनं कसं, एक वर्षभरात तुम्ही मला एवढं प्रेम दिलं, एवढं तुम्ही माझी खरोखर मित्रांनो सांगाल तेवढं कमीच आहे. खरोखर दादा आज सर्वांना धन्यवाद म्हणतो की आज तुमच्या शिंगणापूरच्या गावामध्ये मला यायला भेटलं, सचिनचं दर्शन भेटलं. आज सगळ्यांनी मला भेट दिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. तर आज सचिनला भेटण्यासाठी त्यांचं म्हणजे एक सर्व परिवार आहे, त्यांचं कुटुंब आहे, आज त्यांचे माझी पंचायत समिती सर्व सदस्य आहे. पंचायत म्हणजे सदस्य आहेत. मित्रांनो दादा नमस्कार, नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा दादा. माझं नाव ज्ञानराज संजय पाटील. दादा आज शिंगणापूरच्या गावामध्ये हिंद केसरीचा गुलाल, आणि ते पण 1 नंबरचा गुलाल ह्या गावाला भेटला, आणि गावाचं नाव 14 देशात केलं. का तर 33 लाख प्रेक्षक बघत होते जे युट्यूब चॅनलवर आहे दादा, पवन दादांच्या चॅनलवर. कसा आनंद वाटतो याचा? आज या ठिकाणी आम्हाला आमच्या नातेवाईकांचा खूप अभिमान आहे की आमच्या गावचे शाहीदभाई मुलाने आणि त्यांच्या परिवाराने हा सचिन पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानाला पळवला, आणि आमच्या गावाचं नाव नव्हे तर आमचा तालुका असेल, आमचा जिल्हा असेल, जिल्ह्याचं नाव आपल्या माध्यमातून 14 देशात यांच्यामुळं मोठं झालेलं आहे. येणाऱ्या काळात आमच्या नातेवाईकांच्या शुभेच्छा पूर्ण गावाच्या या परिवारासोबत आहेत. इथून पुढं त्यांना पाहिजे ते सहकार्य आमच्या नातेवाईक तालुक्याच्या दृष्टीने सगळ्यांचंच राहील अशी मला आशा आहे. मित्रांनो बघा, नातेपुत्याचं गाव कुठपातूर पोहोचलं मित्रांनो. का तर नंदी पाहिला त्याशी पेडगावमध्ये पण 2 नंबरचा मानकरी झाला. वडकी. वडकी मित्रांनो, वडकीमध्ये 2 नंबरचा मानकरी झाला. तेच जोडी पळाली, का तर कुणाला माहिती नव्हतं किंवा ही जोडी फुटल किंवा काय नाही, आता कशी पळल. पण त्यांना कॉल केले. खरोखरच मित्रांनो वडकीमध्ये खरोखर अति तशी लढत झाली. पण मित्रांनो सलग आपल्याला दुसरा पण हिंद केसरी बघायला भेटला असता. आणि खरोखरच घेऊ त्यांना बाहेर थांबवतेच. मित्रांनो आज खरोखरच सर्व आलेत नातेपुतेचे. दादा काय सांगशील सचिन बद्दल? खरं तर नातेपुते शहर ही या आधी बैलगाडा शर्यत म्हणजे या गोष्टीपासून बरंच दूर होतं, आणि शहीदभाई मुलांनी त्यांच्या परिवाराने जेव्हा ही नंदी ठेवायला लागले, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपले बैल उतरायला लागले, त्या पद्धतीने आपल्या नातेपुते शहराचं नाव पूर्ण राज्यात नव्हे तर पूर्ण देशात एक नावलौकिक मिळतं, ह्याचा आमच्या सर्वच नातेपुतेकरांना एक
मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळात नातेपुते शहर हे बैलगाडी शर्यतीसाठी ओळखलं जाईल, यात असं बोलण्यात काही शंका नाही असं मला वाटतं. थांबा तिथं सर आहे की योग आहे सगळं. आणि सगळे मित्रांनो, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. मित्रांनो, खरोखर ज्या बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्या कानाकोपऱ्यामध्ये खरोखर मित्रांनो आपल्या एक पेडगावचे हस्ती म्हणलं तर चालेल मित्रांनो. खरोखर मित्रांनो, जेवढं त्यांचं नाव घेईल तेवढं कमीच आहेत. आज आपल्या समोर आहे समालोचक सुनील मोरे सरकार. दादा नमस्कार. नमस्कार. आज मित्रांनो बघा माझं नशीब कसलं चांगलं. आज मी दर्शनासाठी आलो आणि आज त्यांच्या घरी आम्ही एक भेट देणार होतो, पण खरोखरच दादांचं आज माझं लक्षात आलं. आज दादांच्या पहिला मी पाया पडतो. का तर मी दादांचं पहिलं म्हणजे का तर जेव्हा मी चुकलो जेव्हा काय झालं तर मला समजून सांगितलं. दादा नमस्कार. आज खरोखरच काय सांगशील, आज सचिनची भेट घेण्यासाठी आला? आता कसं झालंय, प्रवास थोडासा, पण जी नाव कमवून ठेवलेलं आहे ती या बैलगाडी शर्यत क्षेत्रात मला नाही वाटत कुणाला जमलं असेल. एवढं नाव या बैलाने अल्पावधी काळामध्ये या ठिकाणी नाव केलेला हा पहिला बैल असेल आणि पहिला बैलगाडी मालक या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला असेल. कारण हा हिंद केसरीचा मान आणि बहुमान पटकावायला काही काहींचं आयुष्य गेलं तरी त्यांना या ठिकाणी हा बहुमान मिळाला नाही, ते साध्य सुद्धा झालं नाही. पण थोड्याशा कालावधीमध्ये या ठिकाणी नाव लौकिक केलं आणि बऱ्याच दिवस मी मग इकडून येतोय जातोय पण योग आला नाही. आज सहजासहजी योग आला आणि ते योग जुळून आला. मोरे सरकार, का तर आज एवढं मोठं कारनामा घडलाय की आदत जोडी पळाली. हे कुणाला वाटलं पण नव्हतं, पण वेगळंच यंदा पुशेगावच्या मैदानात बघायला भेटलं. नाही, बैलगाडी शर्यत क्षेत्रच असं आहे आत्ताच्या घडीला. जसं लग्नाच्या पद्धतीत चाललंय, पैरा आणि पैरा पैसे देऊन सुद्धा मिळत नाही, तसे या बैलगाडी शर्यतीत झाले. पैसा कितीही देऊन सुद्धा पैरा मिळत नाही. परंतु या ठिकाणी दोघांचा योग जुळून आला आणि गाडी सुद्धा अशी पळते. हा खाली पळतोय, तो पुढं पळतोय. फक्त दिसणाऱ्यांना काय वाटतंय कोण पळतं कोण नाही, पण गाडी कशी पळती याच्याकडे या ठिकाणी जे मुरब्बी आहे त्यांना फक्त या गाडीचं गमक माहिती आहे आणि ते म्हणणार हीच गाडी पळवा म्हणून. मित्रांनो बघा, खरोखरच आज काय सांग मित्रांनो, जेवढं बैलगाडी क्षेत्रामध्ये कोण कधी पळेल ते सांगतात नाही कोण. मोरे सरकार, खरोखर आज बैल पळतात पण ती उजाडात येत नाही. ते का तर बैल पळला, आज सचिन पळाला, जोडी पळाली, 1 नंबर केला, आज अख्ख्या महाराष्ट्रात नाव झालंय. का तर काय सांगशील, आज बैल आपल्या भागातली पळते पण उजाडात येत नाही. ते नाही, सगळ्यात याला जर कारणीभूत म्हटलं तर वायदी. आणि आता सारखं उदाहरणच मला द्यायची पहिल्यापासून सवय आहे. जसं आता इंजिनियर जरी मुलगा असला तर त्याचं लग्न होत नाही, मग त्याला कुठेतरी वायदी देऊन पोरगी करायला लागते आणि ती टिकल याची गॅरंटी नाही. तसंच बैलगाडी शर्यत क्षेत्रात सुद्धा झालंय. वायदी बरेच देणार आहेत परंतु पैरा जुळत नाही. कारण वायदी आपण देतो म्हणजे तो आपल्यापेक्षा जास्त पळत असतो, आपला कमी पळत असतोय. मग ते समीकरण क्वचित 100पैकी 5% जुळतं, 95% या ठिकाणी ते गमकच जुळत नाही. फक्त बैलगाडी मालकाने या मी मैदानामध्ये सुद्धा करलं होतं. ओपनचं मैदान आहे, दोन्ही आदत आणि या दोन्ही आदतचा आदर्श घ्या. म्हणजे काय, हे बैलगाडी शर्यत क्षेत्र नावासाठी आहे आणि फक्त इथं नाव कमवायचं आहे. कारण पैसा काय वर जाताना येत नाही, इथं मागं राहतं ते नाव. जोपर्यंत हे बैलगाडी शर्यत क्षेत्र राहील तोपर्यंत या जोडीचा इतिहास या ठिकाणी सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल असे आणि इतिहास करून ठेवलेला आहे. खरोखर दादा लय वेळ घेत नाही. खरोखर मित्रांनो, आज दादा एक प्रश्न विचारतोय, अख्ख्या महाराष्ट्रात खळबळवलंय. आपला देव बकासूर जे खाली जाताना किंवा काय झालं की अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं किंवा काय नाही, नेमकं दादा काय झालं होतं? बैलगाडी शर्यत आणि समालोचक, पहिल्यांदा बैलगाडी शर्यत बोलकी केली तर समालोचकांनी केली. कारण कोणता बैल कुठं पळतोय हा जर घर बसल्या माणसानं कोणी कळवलं असेल तर समालोचकांनी कळवलं. आणि पुशेगावच्या मैदानात सुद्धा समालोचक बरेच, म्हणजे सगळी मांदियाळी तिथं होते, यात्रा कमिटीचे सुद्धा पंच होते. आणि मला नाही वाटत की कुठला समालोचक असा कुठल्याही बैलाला पळणार असू दे किंवा बिगर पळणार असू दे त्या बैलाला कुठलाही या ठिकाणी समालोचक असं कुठलंच वाक्य बोलू शकत नाही. तिथे यात्रा कमिटीचे या ठिकाणी पंच होते, त्या पंचाने या ठिकाणी पब्लिक कव्हर करण्यासाठी बोलले. त्या ठिकाणी बकासूरच्या या ठिकाणी प्रेमींना बरेच जण लागले, कारण लागायजोगाच तो शब्द होता आणि हा शब्द खरंच घेतला नाही पाहिजे होता. परंतु त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी चुकून अवधानाने गेला असेल. त्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही समालोचक म्हणून या ठिकाणी आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. का तर दादा तात्यांवर टीका करण्यात आली, तात्यांची व्हिडिओ बनवण्यात आली. हे काय सांगशील, काय त्याचा संदेश दिसला तात्यांबद्दल? नाही, तात्यांच्याबद्दल सल्ला द्यायच्या आधी या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की ज्या वेळेला हा बैल कोणाला माहीत नव्हता त्यावेळेला फक्त कष्ट मालकाने घेतलं होतं. मालकाचं कष्ट परत या ठिकाणी थोडंसं कामी यायला लागल्यानंतर फक्त तालुक्यात नाव आणि त्याला या ठिकाणी कुठल्याच बैलाला या ठिकाणी उद्गारून शब्द कुठलाही गेला नाही पाहिजे. तसंच तात्याबद्दल या ठिकाणी ते एक म्हातारी व्यक्ती या ठिकाणी पुशेगाव कमिटीतली होती, ते बोलल्यानंतर बरेच जणांना वाटलं की म्हातारा, आता समालोचकमध्ये म्हातारा म्हणल्यावर तात्याच येतात. हे तात्याने या ठिकाणी बरेच या ठिकाणी
युट्यूबर असतील किंवा त्यांचे कमेंटमध्ये बरेच जणांनी बोलले, फक्त तसं बोलू नका. पहिल्यांदा नक्की कोण आहे ते बघा आणि त्यानंतर कमेंट करा. मित्रांनो बघा, खरोखर हीच परिस्थिती आता आपल्या खरोखर मित्रांनो 4 दिवस झाले हे कमेंटवर चालले, पण आपलं कधी होत नाही. पण आज योग जुळून आला, सरकार पण आले, आज आपली भेट पण झाली, आपलं दर्शन झालं. खरोखरच मोरे सरकार आज तुमच्या आम्ही घरी भेटीसाठी येणारच आहोत, पण आज खरोखर इथं भेट झाली सचिनची आणि सर्व फॅनची. तुम्ही दोन शब्द आपल्या चॅनलला बोलल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.